चला पाऊस आला बस झाला लवकर जा ना पाऊस पडेल आता भिजाल नंतर रस्ता कोवळी कोवळी पानं बघा हे आहेत ना बघा पाऊस आला पाऊस बघा थांब थांब माझं साधारण मध्ये मला माझं बाजूला बघ दोघांनी इकडे बघा इथे घरात आहे बाहेर 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 कशाला पावसामध्ये भिजून यायचं हा बसा खाली दोघांना मी एकदम कसं कुठे ठेवलं कसं शांत ना घ्यायची इथे आपल्या कैची कापायला नको लावायची दोन पुढे लावायची गोळी ना पुढे जशी जागा आहे म्हणजे नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आज सकाळी सकाळी थोडीशी साफसफाई म्हणजे ही जी मागची पडवी आहे ना ते तसं भरपूर सगळं सामान आपलं आहे ना म्हणजे जे एक्स्ट्राचं सामान असतं ना ते सगळं जिकडे तिकडे सगळं झालं होतं ते सगळं आता व्यवस्थित करून ठेवलं बियाणं जे आणलं होतं ते सगळं जिकडे तिकडे झालं ते सगळं आता व्यवस्थित करून ठेवलं भाग्या आणि शेरू यांनी ना काल संध्याकाळी सगळं इथे फाडून ठेवलं होतं म्हणजे एक बॉक्स होता कागदाचा सगळं फाडून सगळं तुकडे तुकडे करून ठेवलं होतं ते सगळं आता व्यवस्थित करून सगळं सामान थोडंफार चांगलं लावायचा प्रयत्न केला आहे हे बघा केलं आहे नीट आता ती ग्रीन नेट दिसते ना ती लावायची आपल्याला आता हे बघा हे सगळं ना आत्ता नाही लावणार आहे अजून वेळ आहे जेव्हा जोरात पाऊस चालू होईल ना तर हे सगळं पॅक करायचं आहे तर बघू जसं जमेल तसं हळूहळू करायला सुरुवात केलेली आहे हे कपडे धुवायचे आहेत ते पडलेत भिजत घालायचे आहेत ते आणि आता कुणालचे बाबा गेलेले आहेत वेली लावायला अजून पाऊस भरपूर पडतो आहे सकाळी मी उठले ना तिथपासून पाऊस चालूच आहे पूर्ण असा अंधार केला होता पावसाने आत्ता थोडासा पाऊस थांबला आहे मध्ये एक दोन दिवस पाऊस म्हणजे कमी होता म्हणजे पडायचा अधूनमधून एखादी सर पडायची पण असं ऊन वगैरे पण असायचं पण आज सकाळपासूनच पावसाने सुरुवात केलेली आहे तर वेली ज्या रुजल्या होत्या ना त्या लावायला सुरुवात केलेली आहे पण काय होतं ह्या साईडला म्हणजे आपल्या ज्या मागच्या पडवीच्या साईडला लावायला घेतलं ते पाखरं वगैरे आहेत ना किडे कीटक काय काय असतात ना ती पानं वगैरे ना खातात म्हणजे भरपूर इथे रान आहे ना आपल्या इथे आजूबाजूला त्याच्यामुळे किड्यांचा पाखरांचा इथे भरपूर त्रास आहे परत ससे तिथे ना आपल्या आंब्याचे झाड आणि तिथे ना आपलं वांग्याचं रोपटं आहे गेल्या वर्षीचं आहे ते तर एकच जिवंत तर राहिलेलं आहे तर त्याला पाणी वगैरे घालून आहे ना त्याचं व्यवस्थित झालं होतं ते आता उन्हाळ्यामध्ये सांगते मी तुम्हाला तर ती पानं वगैरे चांगलीशी वाढली ना की ते ससा यायचा आणि सगळी पानं खाऊन जायचा ससाच्या अशा लेंड्या वगैरे पडलेल्या असायच्या त्याच्यामुळे मग मला लगेच माहिती पडायचं आता ते झाड आहे ना वांग्याचं खूप छान झालेलं आहे आता पाऊस वगैरे पडतो आहे ना ते मस्त असं तयार झालेलं आहे वांग्याची रोपं पण लावायचे आता बघूया बियाणं ना टाकलं आहे रुजत आता कधी रुजत येईल तेव्हा टॅमॅटोचे बिया पण टाकलेल्या आहेत रुजत आता जेव्हा सगळं रुजून येतील तेव्हा मग लावायचं हळूहळू चालू आहे सगळं आज ना मी मुळ्याची भाजी लावणार आहे रानभाज्या तुमच्याशी मी 2 शेअर केल्या टाकळ्याची भाजी आणि कोरडूची भाजी आणि अजून पण एक व्हिडिओ येईल तुमच्याशी लवकरच म्हणजे शूटिंग करून ठेवलेलं आहे अकूरच्या भाजीची मला कमेंट आलेली आहे आता अकूरची भाजीचं काय होतं त्या वेली असतात ना त्या रानात शोधायला जावं लागणार आणि वेगळा असा वेळ मला काढावा लागेल अकूरची भाजी चवीला खूप भारी असते मस्त असते भारंगी आपल्या आड्यामध्ये भरपूर आहे म्हणजे ज्या भाज्या शोधायला लागतात ना तिथे असं वेळ काढून जावं लागतं मग रानामध्ये पण जाईन मी कारण ह्या रानभाज्या आहेत ना होतात ना वर्षातनं एकदा तरी खाव्यात तुम्हाला जर का मुंबई ठिकाणी शहरा ठिकाणी जर का ह्या भाज्या मिळाल्या तर नक्की तुम्ही विकत घ्या आणि खा या भाज्या खूप आपल्या तब्येतीसाठी खूप फायदेशीर असतात पण जास्त असं खाऊ नका थोड्या थोड्या प्रमाणातच खायचं असं असतं ते तर चला आता थोडंफार घरातलं काम आहे जे उरकून घेते आता थोडंसं जरा घरातलंच क्लिनिंग केलेलं आहे आता पुढची पडवी अजून झाडायची बाकी आहे कारण भाग्या शेरू आज आहे ना चिखलामध्ये लोळून आलेले आहेत चिखलात म्हणण्यापेक्षा तिथं पाऊस पडत होता ना ते बाहेर आता खेळायला गेले होते तर पूर्ण भिजून आलेले आहेत आणि मग बाहेर असे गेले का पूर्ण मग असे मातीने माखून येतात त्यांना आता पुढे बांधून ठेवलेलं आहे दोघंजण आता सुकले असतील मग नंतर थोड्या वेळ त्यांना पुसून वगैरे घेऊन मग घरात घेणार मग चला कुणालच्या बाबा काय करत तुम्हाला दाखवते जरा
ते वेलीनं लावलेलं आहेत आता तिथे ना, त्यांना खत घालतात वाटतं. ते ह्याचं ऑर्गॅनिक खत आणलं होतं तर ते आता थोडं थोडं ते घालायला गेलेत कुणालच्या बाबा. चिबूड, काकडी आणि भोपळा आणि वालीच्या शेंगा ह्या 4 वेली लावून झालेल्या आहेत. अजून आपली पडवळ बाकी आहे आणि दुधी बाकी आहे लावायची, पण त्या बिया काय अजून रुजून आलेल्या नाही आहेत. चला जाऊया. हा बघा झाली पावसाला सुरुवात. चला पाऊस आला, बस झाला. हां कामं चालू केली ना का असा पाऊस येतो. चला चला चला, त्यांची आंघोळ वगैरे करून झाले कुणालच्या बाबांची. बघा भिजायला नको. आला 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 जोरात आला बघा. सगळं कसं हिरवगार झालंय. मी म्हटलं मुळाला आवी ना तर कसला पाऊस. हां हां ना. पाऊस 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 पण पाहिजे ना झाडांसाठी. पाऊस असेल तर कसं होईल. थांबला आज थांबणार नाही. हा दिवसभर असं चालू राहणार आहे. समोर मस्त वाटतं पण ग्रीन ग्रीन पण सगळं. चलो चप चप बघायचं. हे बघा आरोही, मृण्मयी आणि विराट शाळेत चाललेले आहेत. चालत एसटीने ना. हां जावा लवकर जा ना, पाऊस पडेल आता भिजाल. त्यांचा रस्ता आता आमचा. हां बाय बाय. शॉर्टकट हां शॉर्टकट बंद झाला ना बिचारांना. एवढा लांब बघा चालत जावं लागतं आता. इकडनं बाहेरला जाणार चालत चालत आणि मग तिकडनं एसटी पकडणार. हां एसटी चुकली का परत मग रिटर्न, कारण चालत पण जाऊ शकत नाही. आमच्याकडे इथे बघा चहा घेतलाय आणि चहासोबत हा चिवडा. हे बघा हे दोघं जण पूर्ण चिखलाने माखून आले होते. ती चादर बघा किती घाण केलेली. आमचा अर्धा दिवस आहे ना आता सध्या पाऊस चालू झाला तिथपासनं ह्यांच्या मागेच जातो ह्यांची साफसफाई करायला. काय काय हवंय. हां अर्धा दिवस ह्यांची साफसफाई, ह्यांचं हे साफ करा ते साफ करा, त्यांच्या चादरी धुवा, ह्याच्यातच जातो मला टाईम ना माग्या. काय आणि त्यांना खेळायला पण सोडावं लागतं ना. घरात बांधून तरी किती ठेवणार. येताना हवं येते जरासं खाऊ. हा बघ हा बघ तोंड बघ. जरा पण सोडलं ना त्यांना आता शी सू करायला का मग ते चिखलामध्ये. आता चिखलच आहे बाहेर तर करणार काय. ते माकून येतातच असं आहे ते. पाऊस चालू असेल तर अजून. शेरू काय हवं. ए डॅम्बिस ए डॅम्बिस. हा पण लय मस्तीखोर झालाय बोका बघ ती जिबली. तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून मी ना आभार मानते. मागच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं तुमच्याशी की तब्येत माझी ठीक नाही आहे. ताप मला येऊन गेला पण आता एकदम छान आहे तब्येत माझी. एक 3 दिवसाचा कोर्स माझा औषधाचा पूर्ण झालेला आहे. आता एकदम मी ठणठणीत आहे. तुम्हा सर्वांनी कमेंटच्या माध्यमातून म्हणजे जी काही आपुलकी जो काही जिव्हाळा दाखवून दिला म्हणजे अगदी बोलतात ना मन भरून आलं माझं. तर आपलं रुटीन बघा चालू झालेलं आहे. तर सुरुवात केलेली आहे भाग्या आणि शेरू यांचा नाश्ता बनवण्यापासून आणि एकीकडे चपात्या पण करायला सुरुवात केली. जे काही माझं नेहमीचं बघा काम असतं ना ते करून झालं होतं. माझं सगळं आवरून घेतलं आणि देवपूजा करून घेतली. आज कुणालचे बाबा म्हणाले की आपण धूप करूया तर त्यांनी ते धूप करायला बघा सुरुवात केली. आता घरामध्ये की नाही पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळे बारीक बारीक पाखरं वगैरे असे येतात आणि असं धूप वगैरे केलं की धुपाच्या वासाने जी काही पाखरं वगैरे असतात ती दूर पळून जातात. तर त्यांनी असं धूप केलं आणि पूर्ण घरभर त्यांनी सगळीकडं ते धूप आहे ना फिरवलेलं आहे. त्याच्यामुळे घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तर येतेच आणि जी काही पाखरं वगैरे जी पावसाळ्यात येतात घरामध्ये ती पण दूर निघून जातात. जा इथे तर धूर होणार आहे. ते डोळ्यात धूर झोंबेल. जा बाहेर बस शेरू. बस झाला फुकून टाक. धूर कसा होईल मग.
बस झालं. पुऱ्या घरभर फिरू दे सगळीकडे, किचनमध्ये सगळ्या कोपऱ्यातनं, परत ह्या कोपऱ्यातनं बाहेर. काढायचे पपई. पपई बघा किती लागलेत वरती, हिरवेगार सगळे झालेले. त्या साईडचे बघितलेस? नाही ना, तिकडचे ते खालच्या साईडला 2-3 आहेत ते काढले. ते पक्षी येऊन आहे ना पिकलेले सगळे खातात पपई. ही केळी पोचवले का बघ इकडची, मला असं वाटते. ही वाली पहिली वाली. हा केवढं जाड बघ ना झालेलं आहे ते. हे चांगले आहेत, हे पिकतात पपई. हे राहू दे, हे 2. हा पिकला एकदम. चला तर पाऊस बघा थांबलाय, तर पटकन बाहेर जाऊया. पाऊस चालू आहे मगापासून. भाजी काढते ह्याची, काय बरं ते शेंगा बघा येतात, शेवग्याच्या शेंगा ना, त्याच्या पाल्याची भाजी मस्त बनते. आणि ही भाजी आपल्या शरीरासाठी, हाडांसाठी खूप चांगली असते, उपयोगी असते. त्याच्यामुळे आता अधूनमधून आहे ना, म्हणजे समजा ना 15 दिवसांनी एकदा बनवून मी खाते. मागे पण 2दा मी बनवली होती. मस्त एकदम कोवळी कोवळी पानं काढायची, छान भाजी तयार होते. तुम्हाला मी ते झाड आहे ना आपलं दाखवते. मस्त तयार झालं आहे झाड. फांदी लावली होती ह्या झाडाची, आता छान असं मोठं झालेलं आहे. फांद्या कटिंग करायच्या ह्या झाडाच्या आणि काढून दुसरीकडे लावायचं आहे. म्हणजे ह्या झाडाला अजून काही फळं धरलेली नाही आहेत, शेंगा वगैरे अजून काही धरलेल्या नाही आहेत. पण मला असं वाटतं की पुढच्या वर्षी हे झाड आपल्याला फळं देईल. छान असं तयार झालं आहे आता. हे बघा दिसलं शेवग्याचं झाड आपलं. मला ना बऱ्याच जणांनी सांगितलं होतं कमेंट करून, शेवगा लावलाय की नाही. तर बघा आहे शेवगा. आता शेंगा येतील तेव्हा येतील, तोपर्यंत भाजी करून खायची. जी कोवळी कोवळी पानं बघा हे आहेत ना, मस्त भाजी बनते याची. बघा इतका कोवळा कोवळा पाला काढलाय, मस्त भाजी अशी तयार व्हायची. आणि हा बघा मध्ये म्हणजे डोंगळा पण फिरतो त्याच्या. हा डेंजर असतो खूप, हा चावला ना कडकडून चावतो हो. तर काढून आणलेली भाजी आहे ना, ती स्वच्छ धुवून घेतली. आता ही सर्व भाजी कोवळी होती, त्याच्यामुळे उकळून घ्यायची गरज नाही. जर का भाजी ही जून असेल ना तर उकळून घ्यायची. तर भाजी ती सगळं चिरून घेतली, कांदा मिरची लसूण चिरून घेतलं. आता झटपट ही भाजी आपण फोडणीला घालूया. तर इथे आज बघा मी लोखंडाची कढई आहे ना तिचा वापर केला आहे. लोखंडाच्या कढईमध्ये पालेभाज्या केलेल्या खूप चांगल्या असतात आपल्या शरीरासाठी. तर आता नेहमीच काही ही गोष्ट लक्षात राहत नाही, पण जेव्हा लक्षात राहतं त्यावेळेस मग अशा कढईचा बघा वापर करते मी. इथे कांदा मिरची लसूण टाकलेले कढईमध्ये, म्हणजेच तेलामध्ये टाकलेले. आणि कांदा चांगला लाल करून झाला की त्यात चिरलेली जी शेवग्याची भाजी आहे ती टाकलेली आहे. आता आमच्याकडे की नाही कोकणामध्ये पालेभाजी सेम पद्धतीनेच करतात. म्हणजे जे काही नेहमी आहे कांदा मिरची लसूण टाकायचं, भाजी टाकायची आणि मग भाजी शिजल्यानंतर ओलं खोबरं टाकायचं. म्हणजे ह्याच पद्धतीने ह्या पालेभाज्या केल्या जातात. फक्त अशा काही 1-2 भाज्या आहेत विशिष्ट भाज्या ज्या तिखट मसाला वाटप वगैरे टाकून अशा करतात, जसे की अळूची भाजी. तर इथे बघा सगळं भाजीवर टाकून झाली. नंतरला मी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे, व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून ही भाजी वाफेवरती 5 मिनटं शिजत ठेवली. आणि 5 मिनटं शिजल्यानंतर भाजी बघा आपली ही तयार झालेली आहे. आता इथे वरून टाकायचं ओलं खोबरं. आता ओल्या खोबऱ्याशिवाय कोकणामध्ये भाजीपाला काही तयार होतच नाही. त्याच्यामुळे खोबरं नसेल तर आमचं जे काय बरे स्वयंपाक म्हणजे जेवण अपूर्ण आहे. त्याच्यामुळे ओलं खोबरं आमच्या जेवणामध्ये असतंच. तर ही भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर एकदम मस्त लागते. पाऊस बघा जोरदार मुसळधार पाऊस. हा का मुंगतोय बघ. शेरू आला, शेरू शेरू आला काय घरात? कुठे गेला तो? पाऊस थोडा जोरा येतो. हा भिजत नाही, मी साफ करते सगळं. बघ्या पाऊस आला पाऊस आला. शेरू कुठे शेरू कुठे? तर पावसात भिजत. चला 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 पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला. गुंडुड्या पाऊस आला पाऊस आला. भिजायचा पावसामध्ये.
चल भिजूया आपण पावसात 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 गुंडू. तर पाऊस काही थांबायचं नाव घेईना, म्हणजे जायचा परत 5 मिनटं झाली का पुन्हा चालू व्हायचा. आता पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय की मुसळधार पाऊस पडतोय. वाघ्या आणि शेरू यांना की नाही सोडलं होतं शिसू करायला, पण ते पण बाहेर गेले आणि तितक्यात पाऊस आला. मग ते पुन्हा ते घरी निघून आले. मी आता म्हटलं बाहेरचं तर काय काम करू शकत नाही, त्याच्यामुळे चला आज घरातलंच म्हटलं पटापट आटपून घेऊया. तर इथे मशीनमध्ये ना मी कपडे लावले होते धुवायला, आणि एकीकडे कपडे एकीकडे माझं किचन क्लिनिंगचं काम चालू होतं. बाहेरचं ते सगळं अंगण वगैरे होतं ना, ते पावसाचं पाणी टाकून चांगलं असं धुवून घेतलं, म्हणजे मागची पडवी आपली. कपडे पण इथे हॉलमध्ये आणून सुकवले स्टँडमध्ये, कारण बाहेर कपडे सुकवण्यात म्हटलं काही अर्थ नाही, सुकणार नाही, त्याच्यामुळे आज हॉलमध्येच सुकवले. किचन आवरून घेतलं, भांडी वगैरे जी काही नाश्त्याची जेवणाची जी होती ना ती घासून वगैरे घेतली. किचन चांगलं क्लीन करून घेतलं. आता म्हटलं लादी पण पुसून घ्यावं, म्हणजे संध्याकाळपर्यंत ठेवायचंच नाही असं आज मी ठरवलं होतं. आणि पटापट मग किचन पुसून झालं. नंतर हा हॉल आहे ना तो पुसून घेतला. कुणालच्या बाबा ना सोफ्यावरती झोपलेले होते, त्यांची ना आज कंबर दुखत होती. म्हणजे आता थंडावा बघा निर्माण झाला आहे ना वातावरणामुळे, म्हणजे थंड वातावरण झालं की त्यांना जरा वाताचा त्रास होतो आणि मग कंबर वगैरे दुखू लागते. आणि आता काय झालं आहे की म्हणजे झाडांचं बरोबर काम बघा करावं लागतं ना, खत पाणी, आणि आपल्याला सवय नसते, त्याच्यामुळे थोडं अंगदुखी वगैरे अशी होते मग त्यांना अधूनमधून. पण थोडा वेळ ते आराम करत होते, म्हणजे बरं वाटेल त्यांना. भरपूर पाऊस पडतोय, भरपूर पाऊस पडतोय. आज काय बाहेर पडायला आम्हाला मिळणार नाही आहे, सकाळपासून असंच चालू आहे. तुम्हाला हवा असेल तर थोडासा घेऊन जा. पाऊस मुंबईला मला वाटतं पाऊस नाही आहे वाटतं, आमच्याकडे भरपूर पडला आहे. वाघ्या आणि शेरून आता झोपलेले आहेत, त्यांना आतमध्ये घेतलं. सगळं माझं घरातलं काम करून झालेलं आहे बघा. पाऊस पडवतं ना, आता बसून तरी काय करायचं, त्याच्यामुळे पटपट सगळं करून घेतलं. बाहेरचं काम आज मला वाटत नाही बाहेरचं काम आज होईल गार्डनचं, जाऊ दे एक दिवस आराम करायचा. तर चला आता सगळ्यांना जेवायला वाटते, आणि बघू जमलं तर जर का पाऊस थांबला तर संध्याकाळी थोडंफार गार्डनचं काम होईल, आणि केलं तर शेअर करीन तुमच्याशी. आमच्याकडे सगळे सुस्तावलेत, झोप आली पावसाची. वाघ्या शेरू पण झोपलेत, कुणालचे बाबा पण झोपलेले आहेत. ही बघा आपली बछडी. लाईट आमच्याकडे गेली नाही ती मोठी गोष्ट आज. बबडी ही बघा, आज लाईट कशी गेली ना आपल्याकडे. हा ना, आज लाईटीने कमाल गेली की नाही. आज लाईट नाही गेली आमच्याकडे. तोंड बघ. आली लाईट. लाईट किचनची चालू होती, मग लाईट गेले. मग आता संध्याकाळ झाले, 5:15 झाले संध्याकाळचे. पाऊस काय अजून थांबलेला नाही आहे. मुसळधार पाऊस पडतोय आज आमच्याकडे. आज मुसळधारात पाऊस, किती पाऊस पडलाय, काय लिमिट आहे त्या पावसाला. खूप पाऊस पडलाय बापरे, धुवाधार पाऊस पडलेले. आज काय आम्हाला घराबाहेर जायला मिळालं नाही आहे. कुणालच्या बाबांची ना कंबर जाम दुखते, म्हणून ते आता गरम ह्याचा शेक घेतात. शेक घ्यायला चालले ते. तवा गरम करतात आणि त्याच्याने शेक घेतात. मध्ये त्यांना वाताचा त्रास आहे ना, त्याच्यामुळे थंड झाले ना वातावरण, मग त्यांना असं खूप त्रास होतो मग थंडीचा. मी आपली वाट बघते. हां, जास्त बिडाचा तवा आहे, जास्त गरम करू नको, खूप मग लगेच थंड नाही होणार तो. मी आपली वाट बघत होती कधी पाऊस थांबतो, पण काही थांबला नाही आहे. काय नाही, आज काय घराबाहेर जायला मिळणार नाही. आज घरातच काय जे काय करायचं कामं घरातच करायची. तर चला मग आजचा आता हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.